पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू एक काम कर वल्ली, दर महिन्याला अशी काही बिलं माझ्याकडे पाठवतच जा, महिन्याच्या महिन्याला मी भरत जाईन। वल्ली, डोकं फिरलंय का तुझं? जेवायला आलेत ना आपल्याकडे, आता पैसे मागशील त्याच्याकडे? बघितलं भाऊजी तुमच्या समोर आहे, माझ्याशी कसं बोलताय? अरे काय झालं, का ओरडला जोडा? सचू, अरे काय चिडतोयस तिच्या अंगावर? तिला थोडंसं टेन्शन आलं होतं, ते ती माझ्याकडे बोलून दाखवत होते। एवढी सरळ आहे दादा ती, फक्त बोलून दाखवते। आपण सगळे एका घरात राहतो सचू, आपण सगळे एकमेकांना ओळखतो। आपल्या प्रत्येकामध्ये गुणदोष आहेत, प्रत्येकामध्ये काहीतरी कमी काहीतरी जास्त आहेच। मी वल्लीला ओळखतो, ती कशी आहे मला माहिती आहे, पण एरवी ती एखाद्या विशिष्ट पद्धतीने वागते म्हणून आत्ता तिचं चुकतंय असं मला अजिबात वाटत नाही। मी फक्त घर सोडलंय सचू, मनाने मी इथेच आहे कायम। त्यामुळे वल्लीने मला आपलं समजून जर तिला होणारा त्रास माझ्याकडे बोलून दाखवला, आपलं मन मोकळं केलं, तर त्यात काय हरकत आहे? तुझी ओढाताण होते आणि बायको म्हणून तिला ती बघवत नाहीये, ह्याच्यात काय चुकतंय तिचं? अरे नाही दादा, काही नाहीये असं, अजिबात असं काही नाहीये, सगळं व्यवस्थित चाललंय। हिचं काय ऐकतोस रे तू? हिला काय किती दिलं तरी कमीच पडतं। अच्छा, म्हणजे मला किती दिलं तरी मलाच कमी पडतं का? बघितलं तुम्ही भाऊजी काय बोलले होते मी? हा, हे चुकीचा अर्थ काढणार। आता मी जे काय बोलते ते ह्यांच्या हितासाठी बोलते ना, मग हे माझ्यावरच आरोप करतायत, बघितलं ना, आणि सगळ्यांसमोर आरोप करतायत माझ्यावर। अगं मग तू वागू नकोस ना तसं, मला आरोप करावे लागतील असं वागूच नकोस तू। मी वागतेय हा, आणि तुम्ही वागता ते? तुम्ही नोकरी सोडली हे सांगितलं का भाऊजींना? सांगा ना, तुम्ही प्रत्येक वेळेला नोकरी सोडता, याचा त्रास होतो मला, त्याचं काही नाही वाटत तुम्हाला? हा, प्रत्येक वेळेला चूक माझीच दिसते। तुझी चूक आहे, बघितलं? या सगळ्यांसमोर हे सगळं काढायची गरज होती का? तुला ना कुठे काय बोलायचं याची सुद्धा अक्कल नाही वल्ली। सचू सचू सचू, शांत शांत हो। अरे असं चिडून काय होणार आहे? अरे ही बघ ना कशी वागते, मग हिचा ना नुसता आवाज ऐकला तरी तिडीक जाते डोक्यात माझ्या। हो का? मी डोक्यात जाते? मग मी पण काय प्रेमाने संसार करत नाहीये तुमच्या बरोबर, माझा नाईलाज आहे ना म्हणून राहते मी। वल्ली वल्ली, ऐक, एक माणूस चिडलेला असेल ना, तेव्हा समोरचं माणूस पण जर चिडलं तर उगाच आरेला कारे होतं आणि शब्दाने शब्द वाढत जातो। नवरा चिडलेला असेल तर जरा नमतं घ्यावं बायकोने। भाऊजी, तुमच्या भावाने माझ्या मनाचा इतका विचार केला असता तर काय हवं होतं अजून मला? अगं मग तू वाग ना आधी असं, तू कर ना इतरांच्या मनाचा विचार, मग मी पण करीन तुझ्या मनाचा विचार। सच्चू काय चाललंय? लहान मुलांसारखा भांडतोयस तू। काय करू दादा मग मी? हिचा आवरटपणा सहन होत नाही आता मला। आवरटपणा? ठीक आहे, मग मला सुद्धा ना तुमची धरसोड वृत्ती अजिबात नाही आवडत। एक मिनिट शांत व्हा, दोघे शांत व्हा, शांत व्हा दोघे। अरे शांत होऊन प्रश्न सुटणार आहे का दादा? मग कशाने सुटणार आहेत? मला सोडून दिल्यावर? तो पर्याय असता ना माझ्याकडे तर कधीच निवडला असता मी। सचू, शांत हो वल्ली, एक मिनिट गप्प बस। आप्पा, माई, मावशी सगळे ऐकतायत तुमचं बोलणं, शांत व्हा तुम्ही दोघे प्लीज। दादा मला नाही राहायचं याच्यासोबत, अडकून पडलोय मी म्हणून राहावं लागतंय। मला सुद्धा नाही राहायचंय तुमच्या बरोबर। माझं माहेर असतं ना तर मी निघून गेले असते, शांतपणे 4 दिवस राहिले असते, मोकळा श्वास घेतला असता, कटकट नसती कसली। हो हो हो, तुम्हाला दोघांना एकमेकांपासून 4-6 दिवस लांब राहायचंय का? तर खरंच लांब राहा। नाही, चांगलं असतं, हेल्दी असतं ते। म्हणजे काय होईल, तुम्हाला एकमेकांची किंमत कळेल,
तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते अधोरेखित होईल आणि तुमचं भांडण मिटेल. तुम्ही जास्त जवळ याल एकमेकांच्या. खरंच एकमेकांपासून लांब राहा 4-6 दिवस. ठीक आहे ना, तिला जाऊ दे कुठे जायचंय ते, माझी काहीच हरकत नाही. बरोबर आहे. मी माहेरी नाही ना जाऊ शकत, म्हणून हे बोलताय तुम्ही. जखमेवर मीठ चोळताय, हो ना? का? खूप मोठे लोक आहात ना तुम्ही एडके. जा ना कुठल्या तरी काकाकडे जा, काकूकडे जा, मामाकडे जा कुठल्या. जाऊ पण नाही, हे असं वागून सगळ्यांचे संबंध खराब करून घेतलेत ना. कुठे जाणार? भाऊजी सचू, आता मला तुझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर आलेला नकोय. कळलंय तुला? अरे वल्ली हे घर सोडून कुठेही जाणार नाही. हे घर तीच आहे. एखादी मुलगी आपलं माहेर सोडून, आपलं घर सोडून आपल्या घरात येते, हक्काने ते घर आपलं म्हणून इथे राहते. नवऱ्याचं तिच्याशी भांडण झाल्यावर 1 मिनिटात आपण तिला सांगायचं घर सोडून जा म्हणून? वल्ली जाणार नाही सचू. तुला जर इतकं वाटत असेल तर 4-6 दिवस तू जा कुठेतरी. अरे मग मी कुठे जाणार दादा? माझ्याकडे ये, आपलं घर आहे की. राहा 4-6 दिवस आमच्या बरोबर. नाही नको दादा, आत्ताच तू आणि वहिनी इतक्या काळानंतर एकत्र आलात. नवीन नवीन संसार आहे तुमचा. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको काही. तुझ्यामुळे काही त्रास होणार नाही आम्हाला. आणि तू काय आमच्या दोघांच्या मध्ये येणार नाहीये. तुला वाटेल तेव्हा आमच्याकडे येऊन राहा. मिस अनामिकांना काही वाटणार नाही, हो की नाही मिस अनामिका? बरोबर बोललो ना मी मिस अनामिका? येऊ दे ना सचूला आपल्या घरी. हो, येऊ दे. बघितलंस, मला खात्री होती. माझ्या मनात काही नाही, त्यांच्या मनात काही नाही, सगळं तुझ्या डोक्यात सुरू आहे. तू आमच्याकडे राहायला ये. मी तर म्हणतो आजच्या आजच चल, आत्ता चल. सचिन, ये तू. हो, पण त्याआधी जेवून तर घ्या. असे काय लहान मुलासारखं भांडून काय पोट भरलं की काय सचिन वल्लीचं? आणि सच्चू, तू आत्ता ऑफिस मधून आलायस ना, जा आधी हात पाय धुवून घे बरं. वल्ली, तू चल ग, ये माझ्या मदतीला ये. चल 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 बाळा, चल. आणि काय ग, किती भांडता तुम्ही लहान मुलासारखं? ऐक ना, सचू आपल्या घरी राहायला आल्यावर इकडे मावशी आणि आप्पा एकटेच असतील. म्हणजे वल्ली असेल पण तुला आप्पांची आणि माई मावशींची जबाबदारी तिच्यावर एकटीवर टाकायला नको वाटतं. हा, मग एक काम करूया का आपण? सचिन तिथे येण्यापेक्षा आपण दोघं एखाद दिवस राहायला येऊया की वाड्यावर? नाही नको. आत्ता ना वल्ली आणि सचूला एकमेकांना स्पेस द्यायची गरज आहे. त्यामुळे आपण इथे नको येऊया. मी असं म्हणत होतो की सचू माझ्याबरोबर घरी येईल. ते 2 दिवस तू इथे वाड्यात राहा. म्हणजे आप्पा आणि मावशीची काळजी तू घेऊ शकशील. मी तुला हे इतक्या हक्काने सांगू शकतोय कारण मला माहिती आहे की माझा पार्टनर समजूतदार आहे. तो मी हे का म्हणतोय हे नक्की समजून घे. सौरभ, अनामिका, अरे येताय ना? आलो आलो. काय रे, काय झालं सचू? अरे खरंच ठीक आहे सगळं वाड्यात. मी हल्ली इकडे राहतो, वाड्यात राहत नाही. म्हणून तू माझ्यापासून काही लपवतोस का? नाही रे दादा, काही लपवत नाहीये मी.
हे बघ, मी वाड्यात राहत नसलो तरी माझा अर्धा जीव तुमच्यात अडकलाय. त्यामुळे काही अडचण असेल तर निसंकोचपणे मला सांग. अरे नाही दादा, खरंच असं काही नाहीये. मी का लपवलं असतं असं काही तुझ्यापासून? आणि वल्ली म्हणली तसा तर अजिबातच काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित चालू आहे सगळं. अचानक तुझ्या एकट्यावर सगळा भार पडलाय, मी समजू शकतो. म्हणून होते का तुझी थोडी चिडचिड? नाही दादा. नाही, तसं होत असेल ना तर मला सांग सचू. म्हणजे मी एक काम करू का, मी परत वाड्यात शिफ्ट होऊ का? अरे काही काय, तू आणि वहिनी आत्ता कुठे एकत्र राहायला लागलात? चालू आहे सगळं व्यवस्थित, मी आहे ना, सगळं सांभाळतोय, काळजी नको करूस तू. ते वल्ली तुला ते सगळं बोलली ना, ते मला नाही आवडलं म्हणून चिडचिड झाली माझी. बाकी सगळं ठीक आहे. अरे खरंच. खरं सांगू, मला आवडलं तुझं उत्तर. म्हणजे माझा पूर्वीचा सचू असता तर एका क्षणात मला मिठी मारली असते आणि म्हणलं असतं, हो दादा, वाड्यात परत राहायला ये, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. पण हा सचू मला धीर देतोय, मला खंबीरपणे सांगतोय, तू परत येऊ नकोस, मी सांभाळीन सगळं. मस्त आहे. तुला माहिती आहे हा बदल कशामुळे झाला सचू? तुझ्या नोकरीमुळे. तू स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवलीस, स्वकष्टाने ती टिकवलीस, मेहनत करून त्याच्यात प्रमोशन मिळवलंस. त्यामुळे आलाय हा आत्मविश्वास. मजा येते ना? हा? हो. मग तडकाफडकी का सोडलीस नोकरी सचू? म्हणजे तुला नोकरी आवडते, माणसं चांगली आहेत, कंपनी चांगली आहे, बॉस समजूतदार आहे. हो दादा, सगळं चांगलं आहे, पण सगळंच चांगलं आहे तर मग पण काय सचू? हे बघ, वल्ली नेहमी बरोबर बोलते, वागते असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण यावेळेस तिचं काही चुकत नाही असं मला मनापासून वाटतं. जर खरंच नोकरी चांगली असेल तर ती टिकवून ठेवायला हवी ना सचू. बायकांना काय लागतं सचू? त्यांना समजून घेणारा नवरा लागतो, बस. त्यामुळे वल्ली हे सगळं का करतेय, ती असं का वागतेय, तूही जरा समजून घे. थोडासा तिच्या बाजूने विचार कर आणि असा वेड्यासारखा वागू नकोस. पण आवडलं मला. मस्त. अय्या, हे माझ्या लक्षातच नाही आलं. जे व्हायला नको तेच झालं. आता सचिनला ऑफिस मध्ये जाण्यापासून मी कशी थांबू? त्या रियाला ना जाणीव व्हायलाच पाहिजे. माझा नवरा जर हवा असेल तर पैसे ते द्यावे लागतील ना. आयुष्यात हे प्रेम वगैरे सगळं ठीक आहे ग, पण पैसा पण महत्वाचा आहे ना. हल्ले काहीतरी कर.
माझ्या फोनची वाट बघत होतीस ना? मग इतका पटकन कसा फोन उचललास? काही नाही, फोन हातातच होता, गेम खेळत होते, वाजला तो उचलला. अच्छा, मला वाटलं मला मिस करत होतीस. का? जो माणूस मला सांगतो की तू जाऊन वेगळी राहा, त्याला कशाला मिस करायचं? अरे अच्छा, हे काय? मी तुला विचारून निर्णय घेतला ना? हा पट्या, मला विचारलंस तू, सगळ्यांच्या समोर विचारलंस. या विचारण्याला काही अर्थ आहे का? अगं, मग तू हो का म्हणालीस? मग काय म्हणायला हवं होतं? सगळ्यांसमोर असं म्हणायला हवं होतं की मला वेगळं राहायचं नाहीये, मला पट्या हवाय. नाही, हे तू सगळ्यांसमोर नाही म्हणालीस ते बरंच केलंस. आणि सगळ्यांसमोर म्हणाली नसलीस तरी आता म्हणालीस ना, म्हणजे आता कळलंय मला की तुला माझ्या बरोबर राहायचं. पट्या, सुरू होऊ नकोस हं, मार खाशी. ठीक आहे, मला काय, मी विषय बदलतो. काहीतरी वेगळं बोलूया, बोरिंग कामाचं बोलूया. मुद्दाम करतोस ना तू? तू मुद्दाम करतेस. मी काय करते? मी प्रेमाचं बोलतोय तर नाही म्हणतेस. मी म्हटलं आता कामाचं बोलूया, त्याला नाही म्हणतेस. काय बोलू मी? बरं, मी ठेवू का फोन? पट्या, जास्त आगाऊपणा करू नकोस हं, जाम मार खाशी. बर, तू काहीही म्हणू नकोस, तू फक्त ऐक. मी तुला माझ्या मनात काय चाललंय ते सांगतो, चालेल? पट्या, प्लीज नको. अरे सांगू दे की. पट्या, अगं, कोणी ऐकत नाहीये, फक्त तू आणि मी, आपण दोघेच आहोत कॉलवर. काही नको, फोन ठेवतेय मी. थांब. आता काय? एक काम कर, माझं कपाट उघड. आता नवीन कशात फसवणारच तुम्हाला? अगं, काही फसवत नाहीये, माझं कपाट आहे ना तुझ्या समोर, उघड. काय दिसतंय समोर? काय दिसणार पट्या? शर्ट्स दिसतात तुझे. त्यातला एक शर्ट बाहेर काढ. हे काय आता नवीन? अगं ऐक की जरा, पार्टनरचं ऐकायचं असतं. कुठला काढलास? ग्रे घेतलाय. तुझा फेवरेट शर्ट काढलास ना? अजिबात नाही, हाताला लागला तो घेतलाय. मला फक्त ऐकू येत नाहीये, मला दिसतंय पण. तू सिलेक्ट करून तुला आवडतो तो शर्ट बाहेर काढलास. पट्या, पट्या, आता काय करू या शर्टचं? काही नाही, आता त्या शर्टाला कुशीत घे तुझ्या आणि शांतपणे झोप. असं वाटेल मी आहे तुझ्या बरोबर. पट्या, वेडास का? मी काय राधाच्या वयाची आहे का हे सगळं करायला? टीनेजची पोरं करतात हे सगळं. त्याला काय हरकत आहे? आपण टीन एजर असताना असं काही करू शकलो नाही, काय आपली चूक आहे? आता करूया. नाही. ठीक आहे, नको करूस, सांगायचं काम माझं आहे. बरं ऐक, फक्त तुला माहिती म्हणून सांगतोय की मी तुझी ओढणी अंगावर घेऊन बसलोय बरं का, छान अशी गुरगटून. त्यामुळे माझा मूड मस्त आहे, मला छान झोप लागणार आहे आता. तुझं बघ बाई. ठेव आता फोन. हो, ठेवतो. बाय. अनामिका, आता काय पट्या? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गुड नाईट. बाय.